हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? माझ्या या कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता दिवाळी सुरू होतीये आणि दिवाळी म्हटलं की आपल्या सर्वांसाठी सर्वांचा लाडका हा फराळ आलाच. त्यानिमित्त आपण पाहणार आहोत लाडूची रेसिपी. लाडू हे सगळ्यांनाच आवडतात, परंतु प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आवडतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे डाळीचे लाडू, म्हणजेच त्याला दामटीचे लाडू बोलतात आमच्याकडे. तर आपल्याकडे पण काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग वेळ न घालवता आपण या रेसिपीला आज सुरुवात करूयात. यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. इथे मी 1 किलो बेसन पिठाच्या प्रमाणात हे लाडू बनवत आहे. त्यामुळे मी 1 किलो पीठ जे आहे तर ते डाळ घेऊन ते दळून आणलेलं आहे. इथे एक मोठी परात घेऊन हे जे पीठ आहे तर ते चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये 1/4 टीस्पून मीठ टाकणार आहे आणि ह्या पिठाचा आपण गोळा मळून घेणार आहे. जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं करून पाणी यामध्ये ऍड करायचं आहे आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. पाण्याचं हे प्रमाण जे आहे तर आपल्याला जशी गरज पडेल तसं आपण वापरायचं आहे आणि गोळा हा घट्टच असावा. आपण पुरी करण्यासाठी जसं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे घट्ट पीठ भिजवायचं आहे. डाळीचं पीठ हे थोडंसं चिकट असतं, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपण अगोदर पूर्ण मिक्स करून घेऊनच घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. आता थोडंसं तेल टाकून आपण थोडंसं मऊ करून घेऊयात आणि नंतर मी थोडंसं कपड्याने झाकून ठेवणार आहे. एक 5 ते 10 मिनिट झाकून ठेवल्यानंतर लगेचच मी याची पुरी बनवायला घेणार आहे. 10 मिनिट झालेला आहे आणि गोळा तुम्ही बघू शकता एकदम घट्टच आहे. तर आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात आणि पुरी बनवून घेऊयात. या प्रमाणात मी गोळे तयार करून घेत आहे. आपल्याला हवं तसं आपण छोटं बारीक करून घेऊ शकता, कारण या पुऱ्या नंतर वाटल्या जातात. आपण त्या बारीक करून घेऊन त्याचे लाडू बनवतो. आता छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे मी तयार केलेले आहेत आणि आता तेल तापायला ठेवून मी पुऱ्या लाटायला घेणार आहे. त्या थोड्याशा जाड किंवा पातळ जरी झाल्या तरी काही प्रॉब्लेम नसतो. थोड्याशा जाडच धराव्यात, म्हणजे त्या व्यवस्थित फुगल्या जातात आणि व्यवस्थित तळून घ्याव्यात. चला तर मग आपण अगोदर पुऱ्या लाटून घेऊयात. हा जो पिठाचा छोटा गोळा आहे तर तो तेलामध्येच आपण बुडवून थोडासा लाटून घ्यायचा आहे, म्हणजेच तेल लावून लाटायचा आहे. तर अशा प्रकारे पुऱ्यांची मी साईज ठेवलेली आहे आणि थोड्याशा जाडच धरलेल्या आहेत, म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातील. अगोदर आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे आणि त्यानंतरच पटपट तळून घेणार आहे, कारण ह्या पुऱ्या लाटण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे अगोदर मी सगळ्या लाटून ठेवत आहे आणि त्यानंतर एक एक करून तळून घेत आहे. एक साइडला मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे पुऱ्या लाटून होईपर्यंत तेल पण व्यवस्थित गरम होईल. त्या पुऱ्या तळताना गॅस जो आहे तर तो मीडियम फ्लेम वरती ठेवला तरी चालेल किंवा मीडियम टू हाय आपण तळून घ्याव्यात. इथे तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. अगदी 5 ते 10 मिनिटातच या पुऱ्या सगळ्या लाटून तयार होतात. आता आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर ते पूर्णपणे गरम झालेलं आहे. इथे मी छोटासा गोळा घेऊन तो तेलामध्ये सोडून पाहिला तर लगेच तो वर येतो, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आणि आता आपण लगेचच पुरी तळायला घेणार आहे. 1 ते 2 पुऱ्या मी एक वेळेस तळून घेणार आहे. पुऱ्या चांगल्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळल्या गेल्यानंतर आपण त्या काढून घ्याव्यात. अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या होत्या. हे जे पुऱ्यांचे लाडू आहेत तर त्याला दामटीचे लाडू बोलतात. ते खायला एकदम छान लागतात. आपण एकदा करून पहा, म्हणजे आपल्यालाही टेस्ट समजेल. आणि ज्यांना माहित आहे त्यांनी योग्य प्रमाण कसं घ्यायचं आणि किती साखर लागते त्याला किंवा त्या साखरेचा पाक लागतो हे पण एकदा पहा. आता ह्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित फुगलेल्या पण आहेत. जास्त लाल पण केलेल्या नाहीयेत मी आणि कच्च्या पण ठेवलेल्या नाहीयेत. ह्या पुऱ्या थोड्या थंड झाल्या की आपण त्याचा चुरा करून घेणार आहे. जास्त पण थंड होऊन द्यायच्या नाहीत, नाहीतर त्या व्यवस्थित चुरल्या जात नाहीत. आपल्या हाताला सोसवेल या प्रमाणात थंड झाल्या की आपण लगेचच त्या चुरून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बारीक चुरून घेतल्यानंतर थोड्या मोठ्याच राहतील तर त्या आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत. आपण जर माझ्या रेसिपी पाहत असाल आणि आपल्याला जर त्या आवडत असतील तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा. त्याने थोडंसं मोटिवेट व्हायला होतं आणि रेसिपी पुढच्या ज्या रेसिपी आहेत त्या बनवण्यासाठी थोडासा कॉन्फिडन्स पण मिळतो. आता आपला जो चुरा आहे तो पूर्णपणे करून झालेला आहे. आता थोडा थोडा
मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी बारीक वाटून घेणार आहे. अशा प्रकारे आपण बारीक करायचा आहे. जर आपल्याला वाटत असेल तर आपण एखाद्या चाळणीच्या साहाय्याने तो चाळून पण घेऊ शकता, परंतु मला इथे गरज पडली नाही म्हणून मी डायरेक्ट लाडू बनवण्यासाठी घेणार आहे. हा जो चुरा आहे तर तो जास्त बारीक पण करायचा नाही आणि मोठा पण ठेवायचा नाही, म्हणजे मस्त दाणेदार असे लाडू तयार होतात. आता आपण पाक बनवण्यासाठी घेणार आहोत. तर यासाठी मी साखर घेतलेली आहे पाऊण किलो. 1 किलो बेसन पीठ होतं, त्यामुळे मी पाऊण किलो साखर घेतलेली आहे. आपल्याला जर यापेक्षाही कमी गोड हवं असेल तर आपण थोडं अजून कमी साखर घेऊ शकता आणि वाटीने ती मोजली तर 3.5 कप भरलेली कपाने मोजलेली मी ऍक्च्युली. तर आता आपण हा पाक बनवण्यासाठी घेणार आहोत. तर यामध्ये महत्वाचं असतं ते पाणी. बऱ्याच वेळी काय होतं की पाक बनवण्यासाठी पाणी किती वापरायचं हे लक्षात येत नाही. अशा वेळेला आपण जी साखर घेतलेली आहे तर ती साखर पाण्यामध्ये पूर्ण बुडेपर्यंत आपण पाणी टाकायचं आहे आणि त्यापेक्षा एक अर्धा वाटी आपण पाणी थोडं जास्त ठेवायचं आहे. जर गरज पडली तर ते वापरता येतं आणि नाही वापरलं गेलं तर आपण ते तसंच ठेवू शकता, परंतु कमी पडणार नाही. त्यामुळे थोडंसं अर्धा वाटी पाणी मी जास्त घेतलेलं आहे आणि आता पाक बनवायला सुरुवात करणार आहे. थोडासा मीडियम फ्लेमवरतीच हा पाक मी बनवण्यासाठी घेणार आहे. नंतर थोडीशी लो फ्लेम करणार आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हा पाक बनवणार आहोत. या लाडूसाठी एकतारी पाक जो बोलतात ना, तर तो पाक लागतो. म्हणजे लाडू आपले पक्के बनतात आणि लवकरात लवकर खराब होत नाही. या एकतारी पाकामुळे लाडू जे आहेत तर ते व्यवस्थित जास्त दिवस टिकतात. साखर पूर्ण पागळेपर्यंत आपण थोडासा गॅस जो आहे तर तो हायच ठेवणार आहे. साखर जेव्हा पागळेल पूर्ण त्यावेळेला आपण गॅसची फ्लेम जरा मीडियम करून घ्यायची आहे. पाक जो आहे तर तो एकसारखा हलवत राहायचा, म्हणजे साखर खाली चिटकणार नाही. आता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि फेस यायला स्टार्ट झालेला आहे. तर गॅस थोडा मीडियम करून घेतलेला आहे. हा जो फेस आहे, हा फेस आल्यानंतर पाक जो आहे तर वर येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण सतत हलवत राहा. आणि हा जो पाक आहे तो एकतारी बनवायचा आहे, किंवा आपण वाटीमध्ये एक पाणी घेऊन थोडासा चेक करून घेऊ शकता. वाटीमध्ये तो पाक सोडून पाहायचा आहे आणि तो एकत्र होत असेल, म्हणजे त्याची एक गुठळी सारखं तयार होत असेल तर तो पाक पक्का पाक बनतो. आता माझा हा पाक तयार झालेला आहे. एकतारी पाक बनलेला होता आणि पाण्यामध्ये पण तो जमा होत होता, म्हणजे व्यवस्थित बनलेला होता. यापेक्षा जास्त पण आपण होऊ देऊ नका, त्यापेक्षा थोडा कमी केला तरी जमेल, परंतु जास्त जर झाला तर त्याची पुन्हा एकदा साखर बनायला सुरुवात होते. पाक तयार झाल्यानंतर तो गरम असतानाच आपण जो पुरीचा चुरा करून ठेवलेला होता त्यामध्ये तो टाकून मिक्स करायचा आहे. लवकरात लवकर थोडंसं मिक्स करायचं आहे, नाहीतर पाक थंड झाल्यानंतर साखर बनण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता, मला हा पाक एकदम मापात तयार झालेला होता. एकदम थोडासा, म्हणजे एक 2 ते 3 चमचेच माझा पाक जो आहे तो शिल्लक राहिलेला होता आणि एकदम छान असे लाडू झाले होते. एवढा पाक शिल्लक आहे आणि तोही मी नंतर वापरला. पाक कमी पडला तर लाडू नीट बनत नाही आणि ते खायलाही एकदम कोरडे कोरडे लागतात. त्यामुळे पाक हा मापातच असावा, म्हणजे लाडू खाताना आपल्याला एकदम सुक्क सुक्क वाटणार नाही. यामध्ये आपण थोडंसं ड्रायफ्रूट पावडर पण ऍड करू शकता. मी इथे केलेली नव्हती. मी इथे वेलची पावडर आणि जायफळ पूड वापरलेली आहे. जायफळ आणि वेलचीने लाडू एकदम छान तयार होतात. आता आपण पाक मुरण्यासाठी थोडा वेळ ठेवूयात. कधी कधी आपल्याकडून पाक जर जास्त झाला तर आपण मिश्रण 4 ते 5 वेळ असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जो पाक आहे तो या चुऱ्यामध्ये एकदम व्यवस्थित मुरला जातो आणि लाडू जे आहेत तर ते छान असे बांधले जातात. आता मी इथे थोडंसं जायफळ आणि वेलची पूड टाकून घेणार आहे. जायफळ मी किसून घेत आहे. ते किसणीने एकदम बारीक किसलं जातं म्हणून मी किसूनच वापरणार आहे. यात मी अर्धा चमचा वेलची पूड पण वापरलेली आहे. वेलचीने पण लाडू खाण्यासाठी खूप छान लागतात. आपण हे सर्व एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यानंतर मी यामध्ये गरम केलेलं थोडंसं तूप घालणार आहे. अर्धा वाटी मी तूप घेतलेलं होतं. तुपाने लाडूला टेस्ट एकदम छान येते. आपल्याला जर आवडत नसेल, आपण नाही घातलं तरी चालेल, पण आवडत असेल तर आपण जरूर घाला. आणि लाडू पण खूप छान होतात आणि टेस्ट पण एकदम छान येते. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता लाडू वळून घेऊ. लाडू तुम्ही बघू शकता एकदम छान असे बांधता येत आहेत, म्हणजे पाक पूर्णपणे मुरलेला आहे. तुम्ही पण नक्की एकदा हे लाडू ट्राय करा, याला खूप छान लागतात.
अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत पण शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या रेसिपी माहित होतील आणि तेही सोप्या पद्धतीने असणाऱ्या ह्या रेसिपी करून पाहतील. कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या अशा माझ्या या रेसिपी असतात. असेच मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत. आता माझे सर्व लाडू बांधून झालेले आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता एकदम छान असे दिसतायत, तसेच खायला पण छान आहे. तर आपण पण एकदा हे लाडू बनवून पहा आणि दुसऱ्यांपर्यंत ही रेसिपी पोहोचवा. ही रेसिपी आवडल्यास माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.